मग मी सगळं सांगून टाकलं अण्णांना. काय काय सांगितलंस तू? हेच की मला आगीची खूप भीती वाटते आणि आगीची स्वप्न पडतात म्हणून. मग काय म्हणाले ते? खूप चिडले ग. आपण त्यांच्यापासून ह्या सगळ्या गोष्टी लपवून ठेवल्या म्हणून. त्या काय सांगायचं? तुला पडलेली स्वप्न ही काय सांगायची गोष्ट आहे? राडू, अरे हे तुलाही माहिती की मला पडणारी स्वप्न नॉर्मल नाही आहेत. अरे ह्या सगळ्याचा माझ्या संसारावर परिणाम होतोय. प्लीज प्लीज सांगा मला हा सगळा नक्की काय प्रकार आहे? अगं तसला काही प्रकार नाहीये. तू त्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. एवढं तरी तू आमचं ऐकू शकतेस की नाही? मग तू तरी सांग ना डॅडूला, काय तुम्ही लपवताय माझ्यापासून? अगं पण खरंच तसं काही नाहीये. तू हे सगळं मनातून काढून टाक बरं. मी नका सांगू मला, पण मीही हे शोधून काढल्याशिवाय राहणार नाही. काय झालं? अण्णा काय म्हणाले? खूप अस्वस्थ आहेत ते. आणि त्यांना इतकं अस्वस्थ कधीच बघितलं नाही. आणि खरं तर श्रेयसीचा आगीशी संबंध आहे या गोष्टीचा त्यांनी खूपच धक्का बसलाय. तुम्हाला खरं सांगू का ऋषिकेश, अण्णांना ना आता या घराची आणि पर्यायाने आपल्या सगळ्यांची खूप काळजी वाटत असते. मला त्यांनी अवधूत आजोबांना बोलवायला सांगितलं. अण्णा असे काळजीत पडले ना की आपल्या घराचं वातावरणच बदलून जातं, नाही? हो ना, घरातले सगळेच अस्वस्थ होतात ना त्यामुळे. गेल्या काही दिवसात मला काय जाणवते माहितीये का, सगळ्या चुका ना नेमक्या श्रेयसीकडूनच होत. नंदिनी अण्णा खूप चिडलेत ना तिच्यावर. मी काय म्हणतो, तू जरा राहा ना तिच्याबरोबर. म्हणजे बोल तिच्याशी. हे बघ, आता तिच्याकडनं एकही चूक होता कामा नये. नाहीतर अण्णा तिला अशी शिक्षा देतील ना की तिला सहन करणं अशक्य हो. नाही नाही हो, असं बोलू ना. मी बोलेन तिच्याशी, समजावून सांगेन तिला पुन्हा एकदा. बरं ते सोड, नैवेद्याचं काय? नाही, माझा सगळा स्वयंपाक करून झाला आहे. पण तुम्हाला माहितीये ना, संकष्टीला आपण परातीमध्ये चांदीचं ताट ठेवून त्यात नैवेद्य वाढतो. आता अण्णा ते ताट घेऊन जातील आणि आपण परसदारी जे सोवळ्याचं पाणी ठेवलेला हंडा आहे त्यातून ते ताट धुतील, मग मी त्यात नैवेद्य भरेन. म्हणजे स्वयंपाक तुझा सगळा झाला? म्हणजे काय? आणि तो हंडा सोळ्याच्या प्राण्याचा ना? ऋषिकेश, मी सगळं केलेलं आहे. नाही ग, सारखी भीती वाटते की आता आपल्या हातून काही चूक नको घडायला. आहे ना संपूर्ण नैवेद्य तयार आहे. त्या पोरी करता, श्रेयसी करता चांगला पादक प्राणांचा तयार आहे. श्रेयसी, हे तुझे सँडल्स मी आता पवित्र पाण्यावर ठेवले. तुझे सँडल्स बघून अण्णा तुला घराबाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. काय करताय? चला चला, तुम्हाला बाहेर गंमत दाखवतो. मेकअप करू द्या, नंतर बघू. कमाल आहे. परमेश्वरानं चेहरा तसा दिलेला आहे तुम्हाला की कितीही मेकअप केला तर फरक काय पडणार?
चेहरा तितका देखणा दिलाय देवानी की तुम्ही काय केलं तर तुम्ही जास्त देखण्या दिसणार. बाहेर चला, बाहेर चला. श्रेयसीला या घरातून बाहेर काढण्यासाठी मी काय केलंय ते दाखवायचंय तुम्हाला. काय सांगताय? सांग ना काय केलंय? छी, ते सांगणार नाही, तुम्हाला दाखवणार आहे. चला. सांगा तरी आधी तोंडाने. अण्णासाहेब आहेत ना, अण्णासाहेब, त्यांचं ते पूजेचं पाणी असतं बघ, सोहळ्याचं पाणी, कोणाला पण हात नाही लावून देत, भडकतं. मी काय केलं ठाऊक आहे, श्रेयसीचे सँडल आहेत ना, सँडल, तेच त्या पाण्यावर ठेवले का बाई. सांगताय तुम्ही? तसं सुचलं होतं मला. ते श्रेयसीची काही गैर नाही बघा. देवाच्या बाबतीत हे असं झालं हे जर अण्णासाहेबांना कळलं तर श्रेयसीला पुण्य वाचू शकत नाही त्यांच्यापासून. आता चला गंमत बघायला. चला चला नाचत बसू नका चला. माझ्या सँडल्स आणि इथे काय चाललं होतं तुझं इथे? सगळं पाहिलंय आम्ही. या पवित्र पाण्यावरती तू ह्या तुझ्या चपला ठेवल्यास. अण्णा, मी कुठल्या जन्मीचा सूड उगवण्यासाठी आलेस तू? का प्रत्येक गोष्ट आमच्या मनाविरुद्ध करतेस? अण्णा, मी खरंच एक शब्द बोलू नकोस. लाज नाही वाटत तुला? काय झालंय अण्णा? काय झालं? विचारीला या देवाच्या पवित्र पाण्याच्या भांड्यावरती हिनं चपला ठेवल्या. या देवाच्या पवित्र भांड्यावरती चप्पल ठेवायची हिंमत कशी झाली तुझी? अण्णा, मी खरंच नाही. काय तुला हे माहित होतं हे पवित्र पाणी आम्ही पूजेच्या प्रसादासाठी वापरतो. हे पाणी तू अपवित्र केलास. कशी लाज वाटत नाही का तुला? तुला जर मला विरोध करायचा होता तर समोरासमोर उभा राहून विरोध करायचा होतास. तू समोरासमोर उभा राहून सांगायचंस हे सगळं आम्हाला पटत नाही म्हणून. पाठीमागून छुपे वार कशासाठी करतेस? आणि एक गोष्ट लक्षात ठेव श्रेयसी, या घरातले रीतिरिवाज, या घरातल्या परंपरा या सगळ्या तुला मान्य होत्या म्हणून तू लग्न करून या घरात आली आहे. तू तसा आम्हाला शब्द दिला होतास. अहो पण आजोबा तिचं ऐक. गप्प बस. आम्ही ह्याच्याशी बोलतोय. बाकी कशाचा नाही, निदान देवाचा तरी विचार करायचा. आमचा आदर नाही ठेवताय, निदान त्या देवाचा, देवाच्या भांड्यांचा, त्याचा तरी विचार करायचा.
तुम्ही सगळेजण मला सांगत असताना चिडू नका हिच्यावरती, डागावू नका, हिला शिक्षा करू नका. हे असले प्रकार केल्यानंतर, सातत्याने केल्यानंतर आम्ही कसं गप्प बसायचं सांग मला नंदिनी. अण्णा पण त्या चपला तिथे कशा आल्यात? नेमकं काय झालं विचारा तर तिला. अगं नंदिनी काय विचारणार हिला? पुन्हा तीच सारवासारवीची उत्तर. हे असं झालं म्हणून तसं झालं, पण झालं हे महत्वाचं आहे ना. ते पवित्र पाणी विटाळलं हे महत्वाचं आहे. काही नाही, आतापासून 24 तास घरात कुणीही माणसाला श्रेयसची एक शब्दही बोलायचा नाही. हेच या गुन्ह्याचे काय आहे? आणि जर कोणी बोलण्याचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीशी मी मरेपर्यंत कधीही बोलणार नाही. अण्णा कसं असतं, चप्पल बाहेर, माणूस आत असतो, पण जगन्नाथ नीती चप्पल आत की बाहेर. हिरो, तू काय करतोस इथे? काय सांगितलं होतं तुला इथे थांबू नकोस म्हणून? माधवराव, माझा पायच निघत नाही हो. त्या पोरीचा संसार उद्ध्वस्त झाल्यानंतर तुझा पाय निघणार आहे का इथून? त्या पोरीचे काय हाल होतात ते बघतोय रे आम्ही. उद्या तू त्यांच्या समोर आलास आणि तिच्या जन्माचं रहस्य कळलं तर काय होईल तुला माहिती? नांदवणार नाहीयेत ते तिला घरात हाकलून देतील. लिहून घे माझ्याकडून. हो विरुभाऊ, तिला आगीची भीती वाटते म्हणून आधीच त्यांच्या घरात मेजर प्रॉब्लेम झाला. आता अण्णा नक्की ह्याचा शोध घेतील आणि त्यांना तिच्या जन्माचं रहस्य मुळीच कळता कामा नये. प्लीज. नाही, माझ्याकडनं नाही कळणार वहिनी. मी घेईन ना काळजी. पण फक्त मला एकदा तिला भेटायचंय हो माधवराव. विरू, माझं ऐक, तू जा बाबा इथनं. काय इथे प्रॉब्लेम क्रिएट करतोयस? सांगितलं होतं ना मी तुला, तुझी आणि तुझ्या मुलीची भेट घालून देईन म्हणून. देईन ना मग मी. पण बाबा जा रे तू इथनं. आमच्यासाठी नाही, त्या पोरीच्या सुखासाठी तू इथनं जा प्लीज. माधवराव, उद्या माझ्या मुलीचा वाढदिवस आहे आणि कमलची पुण्यतिथी. निदान ह्या दिवशी तरी माझ्या मुलीची भेट होईल का हो? एवढी माझी इच्छा पुरी करा वहिनी. आयुष्यभर पोरीचं नाव काढणार नाही, लांबूनच तिला दुवा देत राहील. विरू, तू नको काळजी करूस. आम्ही बघू काय करायचं ते. पण तू जा रे बाबा इथून, खरंच जा. हा बोल. हो सांगतो मी तुला. हो उद्या भेटूया. हा उद्या लेक्चरला. बाय बाय. हाय बाबा. आलात का तुम्ही?
चला पानं मांडलीत. अहो अहो काय कसला विचार करताय तुम्ही एवढा? वीरूचा विचार करत होतो. अण्णासाहेबांच्या घरी गेला होतास का हे जेव्हा आपण त्याला विचारलं तेव्हा त्यांनी स्पष्टपणे काही उत्तर दिलं नाही. आपल्यापासून काहीतरी लपवतोय तो. का? मला नाही तसं वाटत. त्यांनी तर उलट सांगितलं की ते अण्णांच्या दर्शनाला जातात म्हणून. त्यांनी ते वरकरणी सांगितलं ग. त्याच्याबरोबर इतरही याचक होते. मग अण्णासाहेब त्यालाच का चोर समजले? त्याला पकडायला का धावलोय ते? मला वाटतंय हा हातचं राखून आपल्याला सांगतोय, संपूर्ण माहिती देत नाहीये तो. म्हणजे माहिती नाही, काहीतरी लपवतो. का लपवतोय हेही माहिती नाही. साकाऊ गावी जाऊन त्याच्याबद्दल आणखी माहिती गोळा करावी लागेल. म्हणजे मग त्याच्या मुलीला शोधण्यामध्ये आपणही मदत करू शकतो. खरंच खरंच तसे प्रयत्न करावं. त्यांचे हाल बघवत नाहीत. बाबा, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, तुम्ही साकावला गेला होता तेव्हा मला श्रेयसी वहिनी भेटली होती. तिला खूप महत्वाचं बोलायचंय तुमच्याशी. माझ्याशी? हो. माझ्याशी काय महत्वाचं बोलायचंय तिला आता? माहित नाही. मी काय तिला भेटायला जाणार नाही. नाही नाही नाही, तीच तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल. ठीक आहे, चुकून माकून रस्त्यात कुठे भेटली तर विचारेन तिला काय ते. बरं चला आता जेवायला. पानं मांडली आहेत, चला चला. थंड होईल जेवण. चला. प्लीज नको बोलूस. आधीच माझ्यामुळे शिक्षा भोगलीस, तर परत नको. आणि मला कळत नाहीये की अण्णा का माझ्यावर विश्वास ठेवत नाहीये. हे बघ, मला नाही माहिती ते सँडल्स कोणी ठेवले, पण मी खरंच नाही हे सँडल्स ठेवले तिकडे. तुलाही असं नाही ना वाटत आहे की मी सँडल्स ठेवले तिकडे म्हणून? आणि अरे मला माहित नाही, मला असं का वाटतंय की माझ्या विरुद्ध कोणीतरी कट रचतं रे इथे. अरे मी कॉरिडॉर मध्ये सँडल शोधत होते आणि शोधता शोधता मी पाहिलं तर त्या हंड्यावर माझे सँडल्स होते. आणि कोणी पाहू नये म्हणून मी पटकन उचलले. बघते तर काय नेमकं अण्णांनी पाहिलं ते. आणि तुलाही असं वाटतं का रे की मी इतका नीचपणा करेल की देवासाठी भरून ठेवलेल्या पाण्याच्या हंड्यावर मी सँडल्स ठेवेल? खरंच तुला असं वाटतं मी असं करेन का? यू ट्रस्ट मी ना? प्लीज बिलीव्ह मी. I love you.